आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो म्हणजे धर्मशास्त्राच्या अभ्यासकांना नेहमीच आकर्षित करतो. आपल्यासमोर काही विश्लेषणं आहेत जी बायबलमधली दोन पूर्णपणे वेगळी पुस्तकं, एक म्हणजे अगदी सुरुवातीचं लेव्य आणि दुसरं म्हणजे अगदी शेवटचं प्रकटीकरण, या दोन्हींना एकाच धाग्यात गुंफतात. हो, आणि हेच खूप इंटरेस्टिंग आहे. हो ना, म्हणजे हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका विधीचा संबंध थेट जगाच्या अंताबद्दलच्या भविष्यवाण्यांशी कसा असू शकतो. या स्रोतांमध्ये प्रायश्चित्ताचा दिवस, धूप जाळण्याचा विधी आणि सृष्टीच्या अंतिम पूर्ततेबद्दल एक वेगळाच दृष्टिकोन मांडलाय. चला तर मग या गुंतागुंतीच्या प्रतीकांचा अर्थ उलगडून पाहूया. आजची चर्चा खरंच आकर्षक होणार आहे, कारण हे जे लिखाण आहे ते आपल्याला केवळ माहिती देत नाही, तर खरं तर विचार करायला लावतं. यात धूप, सातवा शिक्का, सातवा करणा यांसारख्या प्रतीकांमधून एका मोठ्या वैश्विक नाटकाची कथा सांगितली आहे. आणि ही कथा पापाच्या क्षमेपासून सुरू होते आणि सृष्टीच्या अंतिम ध्येयापर्यंत जाऊन पोहोचते. चला तर मग सुरुवात करूया मंदिरातील सर्वात पवित्र जागेपासून. परमपवित्र स्थान म्हणजे मोस्ट होली प्लेस. लेव्य पुस्तकात एक विधी सांगितलाय जिथे महायाजक वर्षातून एकदाच आत जातो. तिथे तो धूप जाळतो जेणेकरून त्या धुराने साक्ष कोशावरील दयासनाला, मर्सी सीटला झाकून टाकावं. हे दयासन म्हणजे जिथे देव स्वतः उपस्थित असतो असं मानलं जायचं. बरोबर? अगदी बरोबर. आणि प्रकटीकरणात याच दृश्याला एक पूर्णपणे वेगळा आयाम मिळतो. तिथे एक देवदूत सोन्याच्या धूपदाणीत भरपूर धूप घेऊन उभा आहे आणि तो धूप संतांच्या प्रार्थनांसोबत देवाच्या सिंहासनासमोर अर्पण केला जातो. या स्रोतांनुसार हा केवळ साधा धूप नाही. अच्छा, मग तो काय आहे? या लिखाणात असं म्हटलंय की हा धूप दोन गोष्टींचा मिश्रण आहे. पहिली गोष्ट म्हणजे होमार्पणाच्या वेदीवरील सुगंध. ही वेदी मंदिराच्या बाहेर असायची, जिथे पापांसाठी बलिदानं वाहिली जायची. हे झालं येशूच्या बलिदानाचं प्रतीक आणि त्यातून मिळणारं तारण. पण यात अजून एक गोष्ट मिसळलेली आहे. आणि ती म्हणजे संतांच्या प्रार्थना. बरोबर. मला वाटलं होतं की संतांच्या प्रार्थना वैयक्तिक असतील, म्हणजे शांततेसाठी किंवा मार्गदर्शनासाठी. पण इथे स्त्रोत म्हणतायत की त्या न्यायासाठी आहेत. हा खूप वेगळा आणि कठोर दृष्टिकोन नाही का? अगदी बरोबर. या प्रार्थना म्हणजे पापावर न्याय व्हावा आणि देवाचं राज्य स्थापित व्हावं यासाठीची एक आर्त हाक आहे. त्यामुळे होतं काय की हा धूप एकाच वेळी दोन गोष्टींचं प्रतीक बनतो. एकीकडे येशूच्या बलिदानातून मिळणारं तारण आणि दुसरीकडे पापावर होणारा न्याय. एक मिनिट, म्हणजे जे चिन्ह विश्वासणाऱ्यांसाठी तारणाचं प्रतीक आहे तेच पापाविरुद्ध न्यायाची मागणी पण करतं. एकाच गोष्टीत हे दोन्ही विरोधाभासी वाटणारे विचार एकत्र येतात. हे खरंच जबरदस्त आहे. हो, आणि इथेच कथेला खरी सुरुवात होते. जेव्हा हा धूप वास्तविक परमपवित्र स्थानाला भरून टाकतो, म्हणजे स्वर्गात पोहोचतो, तेव्हा एक मोठी प्रक्रिया सुरू होते. स्रोतांनुसार प्रकटीकरणात जेव्हा सातवा शिक्का तोडला जातो तेव्हा ती अर्ध्या तासाची शांतता पसरते. बरोबर. आणि त्याच शांततेत हा धूप जाळण्याचा विधी सुरू होतो आणि त्यानंतर 7 कर्णे वाजवले जातात. आणि सातवा करणा वाजल्यावर काय होतं? 7वा करणा वाजल्यावर परमपवित्र स्थानात जाण्याचा मार्ग उघडतो आणि ज्याला महान प्रायश्चित किंवा ग्रेट अटोमेंट म्हटलं आहे ते सुरू होतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात मंदिरात कोणीही प्रवेश करू शकत नाही. जणू काही एक अंतिम प्रक्रिया सुरू झाली आहे ज्यात कोणालाही व्यत्यय आणण्याची परवानगी नाही. ठीक आहे, म्हणजे धूप आणि प्रायश्चित्ताचा संबंध स्पष्ट झाला. पण ही प्रक्रिया सुरू झाल्यावर नेमकं काय होतं? या स्रोतांमध्ये पापावर विजय मिळवण्याबद्दल एक इंटरेस्टिंग साखळी दिली आहे. त्यात म्हटलंय की पापावर विजय म्हणजे मृत्यूवर विजय आणि मृत्यूवर विजय म्हणजे पुनरुत्थान. हे वरवर खूप सरळ वाटतंय. हो, पण त्यामागे एक खोल अर्थ आहे. ही एक प्रकारची डॉमिनो इफेक्ट सारखी साखळी आहे. या स्रोतांनुसार जेव्हा 7वा करणा वाजतो तेव्हा पहिला डॉमिनो पडतो. म्हणजे पहिलं पुनरुत्थान होतं. जे देवाच्या आज्ञा पाळून मरण पावले होते ते जिवंत होता. आणि या घटनेमुळे काय सिद्ध होतं? यामुळे हे सिद्ध होतं की देवाच्या आज्ञा पाळणं शक्य होतं आणि त्या खऱ्या होत्या. सैतानाचा जो आरोप होता की देवाच्या आज्ञा पाळल्याच जाऊ शकत नाहीत, तो खोटा ठरतो. जेव्हा हे सिद्ध होतं तेव्हा पुढचा डॉमिनो पडतो. देवाच्या चारित्र्यावरील शंका नाहीशी होते. सृष्टीला कळतं की देव न्यायी आणि प्रेमळ आहे. आणि जेव्हा शंका नाहीशी होते तेव्हा भीतीही नाहीशी होते. मग पुढचा डॉमिनो म्हणजे प्रेम. अगदी बरोबर.
शंका आणि भीती नाहीशी झाल्यावर सृष्टीतील जीव देवावर कोणत्याही दबावाशिवाय निर्भयपणे प्रेम करू लागतात आणि यामुळे त्यांच्या स्वतंत्र इच्छेची म्हणजे फ्री विलची खऱ्या अर्थाने पूर्तता होते. कारण आता ते भीतीपोटी नाहीत तर शुद्ध प्रेमापोटी देवाची निवड करतात. आणि मग या साखळीचा शेवटचा डॉमिनो कोणता? शेवटचा डॉमिनो म्हणजे पापाच्या शक्यतेचा अंत. जेव्हा स्वतंत्र इच्छा प्रेमाने पूर्ण होते तेव्हा पाप करण्याची इच्छा किंवा शक्यताच उरत नाही आणि याच क्षणाला महान प्रायश्चित्त सुरू होतं. म्हणजे ही केवळ केलेल्या पापांची क्षमा नाही तर भविष्यात पाप करण्याच्या मूळ कारणाचाच नाश आहे. वा, म्हणजे प्रायश्चित्त म्हणजे केवळ हिशोब चुकवणे नाही तर संपूर्ण व्यवस्थेचं शुद्धीकरण आहे. आणि हे सगळं येशू ख्रिस्ताच्या भूमिकेशी जोडलेलं आहे, नाही का? या स्रोतांमध्ये त्यांना अनेक प्रतिकात्मक भूमिका दिलेल्या आहेत. हो, ते या संपूर्ण दैवी योजनेचे केंद्रबिंदू आहेत. ते केवळ तारणहार नाहीत तर ते स्वतःच संपूर्ण प्रक्रिया आहेत. हे थोडं उलगडून सांगाल का? या लिखाणानुसार ते परमपवित्र स्थानात जाण्याचा मार्ग आहेत. ते होमार्पणाच्या वेदीवरील बलिदान आहेत. ते पापांची शुद्धी करणारं पाणी आहेत. मंदिराच्या आत बोलायचं झालं तर ते मंदिरात प्रवेश करण्याचं द्वार आहेत. ते जीवनाची भाकरी आहेत, दिव्यांचा प्रकाश आहेत आणि धूपदाणीतील सुगंधसुद्धा तेच आहेत. इतकंच नाही तर त्यांचे शरीर म्हणजे मंदिराचा पडदा आहे, जो फाटल्यावर परमपवित्र स्थानाचा मार्ग उघडला असंही म्हटलं आहे. म्हणजे मंदिर ही केवळ एक इमारत नव्हती तर ते एका व्यक्तीचं, येशू ख्रिस्ताचं चालतं बोलतं प्रतीक होतं. या दृष्टिकोनातून मी खरंच कधीच विचार केला नव्हता. बरोबर. आणि या सर्व प्रतीकांचा संबंध एका खोल धर्मशास्त्रीय संकल्पनेशी आहे. ती म्हणजे त्रैक्यातील दुसरी व्यक्ती, सेकंड पर्सन ऑफ द ट्रिनिटी. स्रोतांनुसार त्रैक्यातील दुसरी व्यक्ती सृष्टीचा भाग बनली. म्हणजे त्यांनी मानवी रूप धारण केलं, जेणेकरून ते काळ आणि अवकाश म्हणजे टाइम अँड स्पेस वारसा हक्काने मिळवू शकतील. वारसा हक्काने मिळवू शकतील याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जर ते सृष्टीचा भाग बनले नसते तर सृष्टी त्यांना ओळखू किंवा स्वीकारू शकली नसती. ते सृष्टीच्या नियमांच्या पलीकडचे राहिले असते. पण मानवी रूप घेऊन, आज्ञापालन करून आणि मृत्यूवर विजय मिळवून त्यांनी या सृष्टीवर आपला हक्क प्रस्थापित केला. या स्रोतांमध्ये 1 तिमोथे 6 मधल्या एका वचनावर ही चर्चा आहे, ज्यात देवाचं वर्णन अगम्य प्रकाशात राहणारा आणि ज्याला कोणी पाहिलं नाही असं केलं आहे. हे वर्णन त्रैक्यातील पित्याबद्दल आहे की पुत्राबद्दल यावर वाद आहे, नाही का? हो, आणि यावर विद्वानांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. पण या लिखाणाचा मुख्य मुद्दा हा आहे की दोघेही सृष्टीकर्ते म्हणून समान आहेत आणि पुत्राने मानवी रूप धारण केल्यामुळेच ज्या देवाला कोणी पाहू शकत नव्हतं त्याचं स्वरूप सृष्टीला पाहता आलं. आपण आत्तापर्यंत येशू ख्रिस्ताच्या भूमिकेबद्दल बोललो, जी या दैवी योजनेच्या केंद्रस्थानी आहे. पण या नाटकात इतरही पात्र आहेत. या स्रोतांमध्ये पवित्र आत्मा आणि सैतान या दोघांनाही या मोठ्या योजनेत कसं बसवलं आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नक्कीच. स्रोत सांगतात की येशू पित्याच्या नावाने आले आणि पवित्र आत्मा येशूच्या नावाने आला. या नावाने येण्याला एक विशिष्ट अर्थ आहे. तो काय आहे? वास करणाऱ्या पवित्र आत्म्याची आहे. इतकंच नाही तर देवदूतही माणसांना नाही तर पवित्र आत्म्याची आज्ञा पाळतात. कारण पवित्र आत्मा हा सृष्टीकर्ता देव आहे, तर माणसं आणि देवदूत केवळ निर्मित जीव आहेत. आणि सैतानाबद्दल काय? त्याची भूमिका काय? अनेकदा असं चित्र उभं केलं जातं की येशू आणि सैतान यांच्यात एक मोठी समान पातळीवरची लढाई झाली. पण हे स्रोत काहीतरी वेगळं सांगतायत असं वाटतंय मला. हो, ते खूप वेगळा दृष्टिकोन देतात. ते स्पष्ट करतात की सैतान, ज्याला इथे त्याच्या मूळ नावाने हेलेल म्हणजे पहाटेचा तारा असं संबोधलं आहे, तो केवळ एक निर्मित जीव आहे. तो देवाच्या बरोबरीचा नाही. त्याचं पतन देवाला आधीच माहीत होतं आणि देवानं त्याच्या पतनाचा उपयोग आपल्या अंतिम योजनेसाठी करायचं ठरवलं होतं. म्हणजे येशू सैतानाच्या प्रभावाखाली येत नाहीत किंवा सैतान त्यांची परीक्षा घेऊ शकत नाही असं म्हणायचं आहे का? कारण परीक्षा घेणे हा शब्द तर वापरला जातो. इथे परीक्षा या शब्दाचा अर्थ समजून घ्यायला हवा. स्रोत सांगतात की सैतान येशूंना मोहात पाडण्याचा प्रयत्न करतो, पण येशू मोहात पडत नाहीत. ते केवळ सैतानाच्या दुष्टतेचा आणि त्याच्या कृतींचा उपयोग आपली पूर्वनियोजित योजना पूर्ण करण्यासाठी करतात.
ते सैतानाच्या चालीवर प्रतिक्रिया देत नाहीत, तर सैतानालाच आपल्या चालींचा एक भाग बनवतात. म्हणजे सैतानाला वाटतंय की तो ह्या सगळ्याचा मास्टरमाइंड आहे, पण ह्या स्रोतांनुसार तो नकळतपणे देवाच्या प्रोजेक्टसाठी मदत करणारा एक इंटर्न आहे. हे तर त्याच्यासाठी मोठं डिमोशन झालं. तुम्ही तसं म्हणू शकता. त्याला वाटतं की तो देवाला हरवत आहे, पण प्रत्यक्षात तो देवाच्याच मोठ्या योजनेला हातभार लावत असतो. तर मग ह्या सगळ्याचा अंतिम बिंदू म्हणजे वधस्तंभ. वधस्तंभावरचा मृत्यू हा सैतानाने मिळवलेला विजय नव्हता, तर तो देवाच्या मोठ्या योजनेचा कळस होता. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या स्रोतांनुसार वधस्तंभाचे अनेक गहन उद्देश होते. हा केवळ पापांच्या क्षमेपुरता मर्यादित नव्हता. त्याची व्याप्ती खूप मोठी, वैश्विक होती. कोणते उद्देश होते ते? आपण त्यावर थोडं सविस्तर बोलूया का? हो, नक्कीच. या लिखाणात 7 मुख्य उद्देश सांगितले आहेत. पहिले काही उद्देश थेट मानवाच्या अनुभवाशी जोडलेले आहेत. पहिलं, देवाचं प्रेम आणि न्याय एकाच वेळी सिद्ध करणं. दुसरं, देवाच्या आज्ञांचं पालन कसं करावं याचा एक परिपूर्ण मानवी आदर्श घालून देणं. आणि तिसरं, पापांची क्षमा करणं आणि पवित्र आत्म्याला पृथ्वीवर येण्याचा मार्ग मोकळा करून देणं. हे आपल्याला समजायला सोपे आहेत. हो, हे वैयक्तिक तारणाशी संबंधित आहेत. पण त्यानंतरचे उद्देश जास्त वैश्विक किंवा कॉस्मिक वाटतात. बरोबर. चौथा उद्देश आहे देवाच्या योजनेनुसार हुतात्म्यांची एक निश्चित संख्या पूर्ण करणं. पाचवा उद्देश, ज्यावर आपण आधी बोललो, तो म्हणजे सृष्टीतील जीवांच्या स्वतंत्र इच्छेला पूर्ण करणं, जेणेकरून ते भीतीने नव्हे तर प्रेमाने देवाची निवड करतील. आणि शेवटचा 2 उद्देश तर संपूर्ण सृष्टीच्या भवितव्याबद्दल बोलतात असं दिसतंय. हो. सहावा उद्देश आहे काळ आणि अवकाशातून पापाचा कायमचा नाश करणे. आणि सातवा, सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे सृष्टीची निर्मिती पूर्ण करणे. सृष्टीची निर्मिती पूर्ण करणे याचा अर्थ काय? निर्मिती तर आधीच झाली होती, नाही का? या स्रोतांनुसार भौतिक निर्मिती झाली होती, पण नैतिक आणि आध्यात्मिक पूर्तता बाकी होती. त्रैक्यातील दुसऱ्या व्यक्तीने सृष्टीचा भाग बनून आज्ञापालनाचा आदर्श दाखवून आणि काळ अवकाशाचा वारसा मिळवून त्या निर्मितीला तिच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवलं. याच प्रक्रियेत न्याय आणि तारण निश्चित होतं. जे येशूचा स्वीकार करतात ते वाचतात आणि जे नाकारतात ते अग्नीच्या ढोवात टाकले जातात. हा केवळ वैयक्तिक तारणाचा प्रश्न नाही, तर संपूर्ण सृष्टीच्या अंतिम भवितव्याचा निर्णय आहे. तर आज आपण मंदिरातील धुपाच्या धुरापासून ते वधस्तंभाद्वारे सृष्टीच्या पूर्ततेपर्यंतचा एक मोठा प्रवास पाहिला. या सगळ्याचा अर्थ असा निघतो की प्रत्येक प्रतीक, प्रत्येक विधी आणि प्रत्येक घटनेमागे एक सखोल दैवी योजना आहे. या योजनेचा उद्देश केवळ पापाचा नाश करणे नाही, तर सृष्टीला एक अशा अवस्थेत पोहोचवणे आहे जिथे पाप पुन्हा कधीच निर्माण होणार नाही. हे तुकड्या तुकड्यात पाहण्याऐवजी एका मोठ्या चित्राच्या रूपात पाहणं खरंच डोळे उघडणार आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा. हे स्रोत शेवटी सांगतात की त्रैकातील दुसरी व्यक्ती देवाच्या प्रतिरूपात प्रगट झाली, जेणेकरून सृष्टीतील जीवांना एकमेकांवर प्रेम करणाऱ्या अस्तित्वात पूर्ण करता यावे. या संपूर्ण वैश्विक नाटकाचा अंतिम उद्देश जर सृष्टीतील जीवांमध्ये परस्पर प्रेम निर्माण करणे असेल, तर या सगळ्या धर्मशास्त्रीय संकल्पनांचा आपल्या दैनंदिन जीवनातील नातेसंबंधांवर काय परिणाम होतो हा विचार करण्यासारखा आहे.